कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। गेल इंडिया कंपनीच्या प्रस्तावित पाईपलाईन प्रकल्पासाठी पेण तालुक्यातील सुपीक शेतजमिनींच्या भूसंपादनास बाधित शेतकऱ्यांचा विरोध असून सुपीक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून जाणारा प्रकल्प रद्द करण्यात येऊन पर्यायी समुद्रमार्ग, बफर झोन तथा विरार अलिबाग कॅटिडॉरला समांतर पाईपलाईन नेण्याच्या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांकडून प्रांत कार्यालयावरती लाक्षणिक उपोषण करण्यात आले। 24 गाव सेज विरोधी शेतकरी संयुक्त कृती समिती पेण व पेण तालुक्यातील अनेक गेल बाधित शेतकऱ्यांचा गेल कंपनीच्या प्रस्तावित पाईपलाईन प्रकल्पाला ठाम विरोध आहे। सदर प्रकल्प 13 गावातील सुपीक शेतजमिनीतून जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे व जीवनधारणेचे मुख्य साधन शेतकऱ्यांकडून हिरावले जाणार आहे। जनतेच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनून भोपाळसारखी दुर्घटना घडून प्रचंड मोठी जीवितहानी होण्याची मोठी शक्यता या प्रकल्पामुळे निर्माण होणार असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे। एक लक्षात घ्या, 62च्या कायद्यानुसार आम्हाला 3-1ची नोटीस दिली, त्याला आम्ही हरकत घेतल्यानंतर पुन्हा आता 2013चा जो कायदा आहे त्या 2013च्या कायद्यानुसार तुम्ही पुन्हा आम्हाला ह्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने ठरलेलं आहे, कायदा काय बोलतो 2013चा की जो रेडी रेकनरचा रेट असेल त्याच्या 5 पट, परंतु काय शासनाचं आणि संबंधित अधिकाऱ्यांचं, गेलच्या अधिकाऱ्यांचं अगदी शेतकऱ्यांना बोलावण केल्याप्रमाणेच आज इथलं आमचं उपोषण स्थगित केलेलं आहे। एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली की गेलच्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत जे दिलेला पत्रव्यवहार असेल, इथे होणारी चर्चा असेल, ही त्यांनी केंद्राला पाठवली की नाही याबद्दल साशंकता वाटते। कारण अशीच एक मीटिंग 20 जानेवारी 2025ला या दालनामध्ये झाली होती, ज्यामध्ये राज्यसभा खासदार धैर्यशील दादा, आंदोलनकर्ते, गेलचे अधिकारी आणि प्रांताधिकारी होते। आणि त्या मीटिंग मध्ये असं ठरलं की ही गेल पाईपलाईन ही पर्यायी मार्गाने नेण्यात यावी आणि शेतकऱ्यांची जमीन कशी वाचेल ह्याकडे लक्ष देण्यात यावं। ते पत्रव्यवहार त्यांनी केंद्राला केला आहे का किंवा त्या मीटिंगचं प्रोसिडिंग आहे का हे आम्ही गेले 6 महिने मागतोय, पण आजही त्यांनी ते प्रोसिडिंग आणलं नाही, दिलं नाही। आमचं जे आंदोलनामधली चर्चा होती की बाबा इथे जे काय घडतंय ते तुम्ही खरंच वरती कळवताय का, आजही ते हा ना करत होते। शेवटी प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलं की जरी प्रोसिडिंग नसलं तरी त्या मीटिंगचा संदर्भ घेऊन आम्ही पत्रव्यवहार केलाय की स्थानिक लोकप्रतिनिधींचा सुद्धा या पाईपलाईनला विरोध आहे। जेव्हा लोकप्रतिनिधी विरोध करतात, शेतकऱ्यांच्या बाजूने असतात, तेव्हा सरकारला त्यांचं म्हणणं ग्राह्य धरावं लागतं आणि लोकप्रतिनिधींचा विरोध आहे म्हणून तरी हा प्रकल्प 100% रद्द होणार हा आम्हाला विश्वास आहे। फक्त इथे झालेली चर्चा केंद्रापर्यंत पोहोचली की नाही हा प्रश्न आहे आणि ते पाठवलेलं जे पत्र आहे ते 2 दिवसामध्ये प्रांताधिकारी महोदय आंदोलनकर्त्यांना देणार आहेत। म्हणून हे आजचं आंदोलन त्यांनी दिलेल्या शब्दानुसार आणि पत्रानुसार तुर्तास स्थगित केलेलं आहे। ते जर आम्हाला अपेक्षित पत्र मिळालं नाही तर हे आंदोलन पुन्हा आम्ही सुरू करू असं सुद्धा या निमित्ताने सांगतो।